आमदार महेश शिंदे यांनी छत्रपती सईबाई महाराणी साहेब यांच्या स्मारकाला व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला विरोध केलेला आहे। त्याचप्रमाणे विमानतळ आज गेली 5 वर्ष आमचं आंदोलन चालू होतं कोरोना काळापूर्वी, तर त्याच्या आंदोलनाने तो विषय मंजूर केला होता। फडणवीस साहेबांनी केला होता त्यांच्या महायुतीनेच, आणि आम्हाला जमीन उपलब्धतेचं पत्रही दिलं होतं। एक टप्पा पार केला होता प्रथम, तर त्याच्या बाबतीतही ते नुसतं करू बघू अशी टोलवाटोलीची उत्तरं देत असतात। त्याचप्रमाणे मला माझं त्यांना सांगणं आहे, त्यांचं फक्त ध्यास हा पाणी कृष्णेचं नदीचं पाणी पळवण्यावर असतं, कारण त्यांना उपाध्यक्ष केलेलं आहे एकनाथजी शिंदे साहेबांनी म्हणून। फक्त जनतेला पाणी नाही, अन्न वस्त्र व निवारा ह्या तिन्ही गोष्टीची समानतेने गरज आहे। तुम्ही फक्त पाणी करा, मी कालवा नेतो, मी सिंचन नेतो आणि मला मोठं करा, मी नदी संपवतो, ह्याला अर्थ नाही आहे। आज महेंद्र दाडो ही पाण्याच्या पायात मुजलं गेलेलं आहे, कारण अविचाराने तो बांध बांधलेला आहे। तुम्ही आज सिंचनचे ओपन कालवे करत आहात, हा एक मुद्दा आहे, त्याला आमचा विरोध आहे। मी अंगापूर गावची आहे, ओपन कालवे करायला सिंचनला अधिकार नाही, ते धरण नाही, तरीही तुम्ही त्याच्यावरती प्रस्ताव मंजूर केलेले आहे। पण इट्स ओके, आम्ही त्या बाबतीत न्यायालयात दाद मागू, तुम्हाला जे सपोर्ट अधिकारी करतात ते त्यांना उत्तर देतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल, ते त्यांच्या भाकरीला मोताद होणार आहेत एक दिवशी, कारण हे सगळं अन्याय चालू आहे। फक्त तुमच्या आज ना जननायक नाही खलनायक या जीवावरती तुम्ही आज सगळ्यांवर दबाव, स्मारकाच्या बाबतीत कलेक्टर मला बोलतात माझं काही चालत नाही, मी तुमचा कलेक्टरवर दबाव आहे। विमानतळाच्या बाबतीत तुम्ही मला म्हणता आज करू उद्या करू, मीटिंग घेतो, याव करतो त्याव करतो, तात्पुरती आश्वासन देऊ, विषय सोडून देता, आणि आज तुम्ही महिला वर्गाच्या जास्त करून विरोधात आहात। मी असू द्या, महिला सावित्रीबाई फुले असू द्यात, अगर साहेब महाराणी सईबाई राणीसाहेब असू द्यात, आज तुम्ही तिघा महिलांना विरोध करता। तुम्ही आज एक जेंट्स आहात, माझी एवढी रिक्वेस्ट आहे, तुम्ही आमच्या समानतेने या, 2 मागण्या भरा आणि मग आमच्याशी झगडा करा। आता ही आपली समानतेची लढाई नाही आहे, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे। तुम्ही विकासाला आडवे येऊ नये, आज शेतकरी गरीब लोकांच्या तोंडावरती मारू नये, अन्यथा समाज तुम्हाला जे काय शासन करायचं ते मतदानाच्या वेळेला करेलच। हे काय मला वेगळं, जनतेला जनता तेवढी सक्षम आहे आणि सहिष्णू आहे, त्यांना जाणवल्यावरती ते देणारच आहे। त्यामुळे तुम्ही आहे ना, अजून माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, विकासाच्या आडून तुम्ही बाजूला व्हावं, तुम्ही पुढाकार घेऊन विकास करावा, अन्यथा आहे ना 8 दिवसात तुम्ही याविषयी निर्णय न घेतल्यास आम्ही आमची पुढची भूमिका स्पष्ट करू। दुसरी गोष्ट, शंभूराज देसाई पालकमंत्री शंभूराज देसाईंनी 500 कोटी निधी महाबळेश्वर विकास आराखड्याला, मेनवली वगैरे ह्या विकासांना मंजूर केला, पण त्याच वेळेस गेली 1.5 वर्षापूर्वी जेव्हा त्यांची सत्ता आली त्यावेळेस आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की आमचं एक प्राणी संग्रहालयाचा शासनाने मंजूर केला, म्हणजे झू ऑथॉरिटी सेक्रेटरी अँड महाराष्ट्र राज्य त्यांनी मंजूर केला, प्रस्ताव पेंडिंग आहे। आम्हाला फक्त तुमचं ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं की प्राणी खाजगी आहेत आमचे, तर आम्हाला केंद्राची परवानगी पाहिजे, तुम्ही पाठवा केंद्राला, पण तुम्ही आमचा प्रस्ताव पाठवा। तर तुम्ही ते न पाठवता फक्त करू बघू असे टोलवाटोलीची उत्तरं दिली। आज शेकडो रस्ता, आज पावसामुळे मी बघते कुत्री रस्त्याने मेली आहेत, रानगवे मेले आहेत, ह्या सगळ्याचे जबाबदार तुम्ही आहात। आज जर तुम्हाला प्राण्यांची कदर नाही, तुम्हाला माणसांची कदर कधी येणार आहेत? आज तुम्ही ते सयाजी शिंदेसारखं परिस्थिती आपल्या इथे चालू आहे, ते बघा, तो एक पिक्चर आहे त्यात सयाजी शिंदे स्पष्ट म्हणाले की आमच्यासाठी सगळी कुत्री मांजरं असतात। तर आज आहे ना, तुम्ही जनतेला पण हेच माघारी बोलत असाल असं आम्हाला वाटतं। आज संत एकनाथांनी, आपल्या भारताचा इतिहास आहे, संत एकनाथांनी आपलं अनमोल पाणी आपल्या पूजेला न वापरता गाढवाला पाजलं, पण आमचे एकनाथ हे कधी आत्मसात करणार? आमचे मुख्यमंत्री हे कधी आत्मसात करणार? फक्त नावाने एकनाथ नको आहे आम्हाला, आम्हाला कामानं पण एकनाथ दिसू द्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे। नावाने एकनाथ राहू नका, अन्यथा आम्ही 15 ऑगस्टला तुमच्या फोटो लावून व पालकमंत्र्यांचा फोटो लावून स्पष्टपणे तुम्हाला पावण्यासाठी यज्ञ घालणार आहोत। हे आमचं ठरलेलं आहे आणि अटळ हे आंदोलन होणार आहे। आणि माझी अजून एक समीर शेख साहेबांना एक विनंती आहे, तुम्ही आता जे मला बरेचसे लोक भेटतात, मला येऊन अवस्था सांगतात आंदोलक की धर घाल गाडीत, धर घाल गाडीत, हे जे तुम्ही लावलेले पोलीस खात्यानं हेही फार लालचनास्पद आहे, साताऱ्याचा इतिहास आहे, हे तुम्ही थांबवा
आम्हाला पूर्ण भारत हा आंदोलनावरती उभा राहिलेला देश आहे, कोणाची जहांगीरी नाही आहे तुम्ही धर घाल गाडीत म्हणायला. आम्ही आंदोलन करणार आणि आम्हाला आता शासनाचा सपोर्ट आहे. तुम्ही आम्हाला आमच्यावर कारवाई करू शकत नाही तर तुम्ही शासनच मोडता आहात. तुम्ही आज आमच्यावर कारवाई करता जो तर शासन मोडताय. तुम्ही आम्हाला काय म्हणता ह्या मंत्र्याला भेटवतो त्या अहो पण मंत्री काहीही करत नाहीत. तुम्ही ह्याची जाणीव ठेवावी. आम्हाला शांततेने यज्ञ घालून द्यावा, नाहीतर कलेक्टरांनी सांगावं आज शांततेसाठी पोलीस आहेत का शांतता भंग करण्यासाठी तुम्ही ठेवलेले. कारण जनता नाही आता महेश शिंदेनी बंधारे बांधू नये हा मुद्दा नाही आहे सर. महेश शिंदेनी बंधारे बांधावेत पण आहे ना फक्त 4 महिन्यासाठी त्यांना पाणी उचलायचं. त्यांनी काय केलं आहे तिथे ओपन कालवे म्हणजे 4 महिन्यासाठी नाही, अदरवाईज टायमासाठी पाणी नेणार आहेत ते. मग नदीच्या मेन म्हणजे नदीचा अधिकार नदी स्प्रिंकलरने वाहते कृष्णामाई. ही अवस्था काय आहे. त्यांनी 4 महिन्याच्या पुढे पाणी नेऊ नये हा GR पहिला शासनाने केला, तो मोडीत काढून त्याने तो ओपन कालवे काढले. मग ओपन कालवे काढल्यावरती पाणी टिकणारच नाही नदीना, नदी मोकळी होणार आहे. आणि जर मला वेळ आली तर आज मेघा पाटकरांसारखी लढाई मी लढणार, कृष्णा बचावची लढाई मी लढणार. आणि ना हे आणि त्यांच्या एकाच्या आडगेपणामुळे काय बरं सगळेच बंधारे तुटतील हायकोर्टाच्या आदेशाने. कारण कृष्णा ही मोकळी वाहिली पाहिजे हा प्रथम जनतेपेक्षा हा तिचा अधिकार आहे, तोच बंद केलेला आहे. अंगापूर काय अंगापूरमध्ये चोळ आहे, ओढापीने चोळ वाहते चोळ अशी अवस्था आहे. मग पुढचे तर काय बोलूच नका लोकांचं. आणि मग धरणाला पाऊस संपल्यावर जाणाऱ्या पाण्याचं तर काय माहीत नाही. आणि संतोष जाधव त्यांच्या वाईफविषयीच आंदोलनाला बसलेत. त्यांनी भगवा फडकवला त्यांनी कुठे तांदळवाडी मी त्यांची क्लिप बघितली तुम्ही लोकांनी टाकलेली. तर त्या बिचाऱ्यांचं मी सर्व क्लिप बघितली, त्यांच्याशी बोलले तर त्यांना उपोषणमध्ये उचललं. मी हा जाबसुद्धा आमच्या पोलीस स्टेशनच्या PIनं विचारला की तुम्ही उपोषणमध्ये कसा हात लावला हो त्या व्यक्तीच्या अंगाला. आज जरांगे पाटलांना लावून दाखवा की हो, 14 दिवस बसतात त्यांना का लावत नाही हो तुम्ही. कारण ते योग्य आहे, त्यांच्याकडे सिस्टीम आहे. आज हे व्यक्ती उघडे आहेत आणि आज हे एकटे आहेत म्हणून तुम्ही धर गाडीत घाल असं करता. ह्याला काय अर्थ आहे. आणि उपोषण हा हर जनतेचा अधिकार आहे. तो 15 काय तो तिथं मेला तरीही पोलीस हात लावू शकत नाही असं स्पष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. तरीही पोलीस काय करतात. त्या संतोष जाधवांची तरा मी बघितले, बिचाऱ्यांना म्हणे आमचं तुझी परमिशनच काढली नाही म्हणून चला. आणि ते व्यक्ती ओरडत आहेत अहो मी पोच घेतले त्यांचं ऐकण्यात नाही आलं. आज जर एका माणसाचं ऐकण्यात नाही आली ही जुलूमशाही आहे. ही जर आपण लोकांनी जर जनतेने संपुष्टात नाही आणली तर उद्या गुंड मावाल्यांची काय गरज आहे. पोलीसच आहेत की, वेगळे गुंड मावाली बनूच नाही.